मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ब्रह्मदेवांना आधी 5 तोंडे होती. मग त्यांचे 5वे शिर कोणी आणि का कापले? पुराणांनुसार एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ यावरून वाद सुरू झाला. दोघेही स्वतःला श्रेष्ठ मानत होते. त्याचवेळी त्यांच्यासमोर एक विशाल आणि अनंत ज्योतिर्लिंग प्रकट झाले. दोघांनी ठरवले की जो या लिंगाचा अंत शोधेल तोच श्रेष्ठ ठरेल. विष्णू पाताळाकडे गेले, पण त्यांना अंत सापडला नाही. ब्रह्मदेव वर गेले आणि त्यांनी तिथे एक खोटे फूल आणि खोटे साक्षीदार उभे केले की त्यांनी लिंगाचा अंत पाहिला आहे. ब्रह्मदेवाचे हे खोटे बोलणे ऐकून महादेव ज्योतिर्लिंगातून प्रकट झाले आणि अत्यंत क्रोधित झाले. शिवांनी कालभैरव अवतार धारण केला आणि एकाच घावात ब्रह्मदेवाचे ते खोटे बोलणारे 5वे शिर कापून टाकले. तेव्हापासून ब्रह्मदेव फक्त 4च तोंडांचे राहिले. अशाच दुर्मिळ कथांसाठी स्पिरिच्युअल स्टोरीजला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.